मी खरंच किती पैसे जिंकलो आहे किंवा हारलो आहे ही गोष्ट मी तुमच्यासमोर मांडणार आहे. आणि त्या भेटीनंतर असं काही मला ऐकायला भेटलं जे खरंच ऐकून मला स्वतः एक मोठा खूप धक्का बसला, आश्चर्याचा धक्का बसला. समजा एक उदाहरण देतो तुम्हाला की IPL जेव्हा घडतं तेव्हा समजा साधारणतः 50 मॅच होतात IPLचे. जास्त पैसे मिळावे किंवा मोठी रक्कम आपण कधीतरी जिंकू या आशेने या फॅन्टसी ॲप्समध्ये पैसे टाकत राहतो. तर तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करतो, फायदा हे फक्त 2 जणांना सर्वात जास्त होत असतो. तर नमस्कार मित्र, स्वागत आहे तुमचं क्रिक भाऊ या चॅनलवर. आणि आज सरळ मी मुद्द्याचं बोलणार आहे. आजचा जो विषय आहे आपला फॅन्टसी ॲप्स, जसे की आणि बाकीचे जे इतर ॲप्स आहेत, हे वापरताना किंवा हे वापरल्यानंतर खरंच माणूस पैसे जिंकतो का? मी खरंच किती पैसे जिंकलो आहे किंवा हारलो आहे ही गोष्ट मी तुमच्यासमोर मांडणार आहे. जी गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती खरंच शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण का तुम्हाला एक खूप महत्वाचं लेसन आयुष्यामध्ये हे भेटू शकतं माझ्या गोष्टीवरून, माझ्या अनुभवावरून. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर या गोष्टीमध्ये मुख्य 3 पात्र आहेत. त्यापैकी एक पात्र मी स्वतः आहे, माझा एक कॉलेजचा मित्र आहे आणि एक माझा मावस भाऊ आहे. ही गोष्ट सांगण्याच्या अगोदर मी ही गोष्ट का तुमच्यासोबत शेअर करतोय हे सांगणं गरजेचं आहे. तर झालं असं की जसं की म्हटलो, या गोष्टीमध्ये 3 पात्र आहेत. मी स्वतः, माझा मित्र आणि माझा मावस भाऊ. तर हा जो माझा कॉलेजचा मित्र आहे, 1-2 आठवड्यांअगोदर हा मला भेटला होता आणि त्या भेटीनंतर असं काही मला ऐकायला भेटलं जे खरंच ऐकून मला स्वतः एक मोठा खूप धक्का बसला, आश्चर्याचा धक्का बसला की असं कसं झालं म्हणून. तर झालं असं, आम्ही भेटलो, इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी केल्या आणि बोलता बोलता त्यांनी माझ्याकडून मदत मागितली की त्याला 10-15 हजाराची गरज आहे. त्याच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम्स चालू आहेत आणि त्याला खरंच पैशाची गरज आहे. सो त्याला मदतीची गरज आहे. या अगोदरही त्यांनी मला स्वतःला मदत केलेली आहे, मी त्याला अगोदर मदत केलेली आहे. सो हे आमच्यामध्ये चालतच राहिलंय. पण कसं असतं, जेव्हा तुम्ही एखाद्याचं एवढ्या वर्षांपासूनचे मित्र असता किंवा एखाद्या व्यक्तीला तुम्ही एवढ्या वर्षांपासून जेव्हा ओळखत असता, तेव्हा तुम्हाला त्याचा स्वभाव समजत असतो. त्याच्या बोलण्यावरून तुम्हाला काहीतरी चुकतंय किंवा काहीतरी बरोबर नाहीये हे समजत असतं. आणि तसंच मला असं वाटत होतं की हा मदत मागतोय खरी, पण हा माझ्यापासून काहीतरी लपवतोय. हा जो कारण सांगतोय की घरामध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स चालू आहेत, हे खरं कारण नाहीये. खरं कारण काहीतरी वेगळं आहे. त्यामुळे मी त्याच्यासोबत अजून बोलण्याचा प्रयत्न केला आणि जे काही खरं कारण आहे, जे की मला वाटत होतं की काहीतरी वेगळं कारण असेल, ते खरंच होतं. थोड्या वेळानंतर त्याच्याशी बोलल्यानंतर त्याच्याकडून मला खरं काय ते कळलं. आणि ती गोष्ट अशी होती की त्यांनी गेल्या वर्षीचा जो वर्ल्ड कप झाला 2023चा, त्या काळादरम्यान फॅन्टसी ॲप्समध्ये जवळजवळ 15 ते 20 हजार रुपये गमावले आहेत. त्याच्यावरती फॅन्टसी ॲप्स खेळण्यामुळे जवळजवळ 20 हजारांचं कर्ज झालेलं आहे. बघा, जेव्हा तुम्ही 15-20 हजाराची गोष्ट करता, मोठी रक्कम नाही वाटत आपल्याला, पण जेव्हा तुम्ही एक साधारण मध्यमवर्गीय बॅकग्राऊंड मधून येता आणि जेव्हा तुम्ही एक साधारण नोकरदार वर्ग असता, तेव्हा ही छोटी रक्कम सुद्धा खूप मोठी रक्कम वाटते. जसं की आम्ही एक साधारण नोकरदार वर्ग आहोत, त्यांच्यासाठी महिन्याचे 15-20 हजार सुद्धा खूप मोठी गोष्ट असते. सर, फॅन्टसी ॲप्समध्ये 20 हजार गमावणं ही तर खूपच मोठी चूक म्हणावी लागेल किंवा खूप मोठी गोष्ट आयुष्यामध्ये घडली आहे असं समजू शकतो. तर मग हे समजल्यानंतर मी नक्की त्याची काय गोष्ट झाली, नक्की त्याच्यासोबत काय घडलं हे सगळं ऐकून घेतलं. ते सगळं ऐकल्यानंतर मला असं खरंच वाटलं की या गोष्टीबद्दल मला जे काही मी माध्यम आहे त्याच्यावरती सांगितलं पाहिजे आणि म्हणून ही गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करतोय. तर सुरुवात करूया या गोष्टीला, ज्याची सुरुवात मी माझ्या स्वतःच्या पात्रापासून करतो. तर साल आहे 2019 आणि या काळादरम्यान फॅन्टसी ॲप्स भरपूर होते मार्केटमध्ये. जे मोठे फॅन्टसी ॲप्स ज्यांची नावं तुम्हाला माहितीच असतील, तर हे जे फॅन्टसी ॲप्स होते बहुतांश लोकांपर्यंत पोहोचले होते, मध्यमवर्गीय लोकांपर्यंत पोहोचले होते आणि तसंच त्यापैकी मी सुद्धा एक होतो. आणि मी 2019चं जे IPL होतं तेव्हापासून मी खेळायला सुरुवात केली या फॅन्टसी गेममध्ये. सुरुवातीला तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल की बोनस भेटतो आणि पहिले 1-2 कॉन्टेस्ट तुम्ही आरामात जॉईन करू शकता. तर माझाही प्रवास असा सुरू झाला आणि जसं जसं मला जमेल तसं मी खेळत राहिलो. संपूर्ण गोष्ट एक डिटेलमध्ये मी तुम्हाला नाही सांगणार, कारण का हा व्हिडिओ खूप मोठा होईल. तर जे मोठे मोठे जे लँडमार्क्स आहेत किंवा हायलाईट पॉइंट्स आहेत ते मी तुम्हाला सांगतो माझ्या पात्राचे. 2019चा जो वर्ष होता ते IPL संपल्यानंतर मी काही जास्त खेळलो नाही. त्यानंतर येतो लॉकडाऊन.
त्यावेळेसच तुम्हाला जर आठवत असेल 2020 साली वुमेन्सचा एक T20 वर्ल्ड कप झाला होता. त्याच्यामध्ये मी 7 रुपये का 12 रुपये असा काहीतरी कॉन्टेस्ट जॉईन केला होता, ज्याच्यामध्ये जर तुम्ही पहिले आलात तर तुम्हाला 500 रुपये मिळणार होते. आणि त्या कॉन्टेस्टमध्ये मी माझी एक एंट्री केली होती आणि खरंच मी पहिला आलो होतो आणि खरंच मला 500 रुपये भेटले होते. ही एक पहिली मोठी रक्कम होती जी मी या फॅन्टसी ॲप थ्रू जिंकलो असं मी म्हणेल. त्यानंतर 2020 संपलं, 2021 मध्ये असंच खेळणं कंटिन्यू चालू होतं माझं. जसं जमेल तसं मी पैसे टाकत होतो, जसं जमेल तसं मी काढत होतो. तर 2021च्या दरम्यान एवढं काही खास मी जिंकलो नाही. कधी 100 रुपये जिंकतोय, कधी 200 रुपये, किंवा कधी कधी मी 200 रुपये हरलोय सुद्धा, असं झालं. 2022 मध्ये सुद्धा जर तुम्हाला आठवत असेल तर एक T20 वर्ल्ड कप झाला होता आणि IPL सुद्धा झालं होतं. आणि या काळादरम्यान T10 लीग्स ज्या होत्या त्या खूप जास्त फ्रिक्वेन्सीमध्ये खेळल्या गेल्या जात होत्या. आणि अशाच एक मॅचमध्ये मी लावली होती माझी टीम आणि त्याच्यामध्ये मला एक मोठं प्राइज भेटलं होतं, जिथे मी परत एकदा पहिला आलो होतो. 39 रुपयाची काहीतरी एक मॅच होती, 39 का 36 रुपयाची ती एक कॉन्टेस्ट होता. त्या कॉन्टेस्टमध्ये मी पहिला आलो होतो आणि मला भेटले होते 1000 रुपये. 2022 मध्येच मी अजून एकदा 500 रुपये का 600 रुपये असं काहीतरी जिंकलो होतो. यानंतर येतं 2023ची गोष्ट. 2023चा IPL, 2023 ODI वर्ल्ड कप. या दरम्यानही कधी 60 रुपये जिंकलो, कधी 150 रुपये जिंकलो, कधी 200 रुपये जिंकलो, असं चालूच होतं. आणि कधी काहीच नाही जिंकलो, कधी कधी 4-5 कॉन्टेस्ट जे 49चे 39चे मी हारलो सुद्धा. तर असं जे 4 वर्षाचा जो काही माझा फॅन्टसी ॲप खेळण्याचा जो काही प्रवास जो आहे मी ट्रॅक करण्याचा प्रयत्न केला, तर माझ्या असं निदर्शनास आलं की जवळजवळ जी डेपॉझिट अमाऊंट जी माझी होती ती जवळजवळ 3,500-4,000 हजाराच्या घरात होती. आणि जी माझी विथड्रॉ अमाऊंट होती ती जवळजवळ 3,000च्या घरात होती. म्हणजे जवळजवळ 1,000 रुपये ते 1,500 रुपये माझा लॉस झालेला आहे. हे काही माझे एक्झॅक्ट नंबर्स नाही आहेत, अप्रॉक्सिमेट आकडा सांगतोय, हा काही फिक्स्ड आकडा नाहीये. तर ही गोष्ट झाली माझ्या पात्राची. नंतर जी मुख्य गोष्ट आहे, जी माझ्या मित्राचं पात्र आहे, त्याच्या गोष्टीवरती आपण वळूया. तर झालं असं, 2019 मध्ये जेव्हा मी हा फॅन्टसी ॲप घेतला आणि खेळायला लागलो, तेव्हापासूनची ती सिस्टम चालत होती रेफरल सिस्टम. ठीक आहे. तेव्हा मी त्या माझ्या मित्राला रेफर केलं होतं की बाबा खेळ, असाच टाइमपास म्हणून, बघू काय होतंय, एवढेच टाकायचे असतात, बघ ना एकदा खेळून वगैरे. आणि तसं त्या माझ्या मित्राचा फॅन्टसी ॲपमध्ये कॉन्टेस्ट लावण्याचा आणि फॅन्टसी ॲपमध्ये खेळण्याचा प्रवास सुरू झाला. 2019 मध्येच एक्झॅक्टली आम्ही ग्रॅज्युएट झालो, पासआउट झालो कॉलेजमधून. आणि त्यानंतर तो माझ्यापासून लांब राहतो, असं काही नाही की आम्ही जवळ राहतो, तर जास्त भेटीगाठी नाही व्हायच्या. वर्षातून 2-3 वेळा भेटलो किंवा फोन कॉल वगैरे साधारणतः व्हायचा, तेव्हा इकडच्या तिकडची गोष्टी करायचो. तेव्हा 2021 सालीच त्यांनी एकदा माझ्याकडून मदत मागितली होती. तर तो मला तेव्हा बोलला होता की एवढ्या एवढ्या अमुक रकमेची मला मदत लागेल, आणि मी तेव्हा त्याला केली सुद्धा होती. तेव्हा त्यांनी कारण सांगितलं होती की त्याच्या घरात खरंच प्रॉब्लेम चालू आहेत आणि खरंच त्याच्या घरी आजारी होते. सो तेव्हा ते खरं होतं आणि तेव्हा ते समजत होतं की तो खरं बोलतोय म्हणून. त्याच्यानंतर जसं जसं आम्ही आमच्या जॉबमध्ये बिझी होत गेलो, तसं तसं जो आमचा संवाद होता किंवा जे कम्युनिकेशन असतं ते हळूहळू थोडंफार कमी होत गेलं. पण असं नाही की ते संपलं होतं. तर डिरेक्टली येऊया, जेव्हा मी माझ्या मित्राला तेव्हा भेटलो 1-2 हफ्त्या अगोदर, आणि जेव्हा त्याने ही गोष्ट त्याची जी फॅन्टसी ॲप बद्दलची आहे ती शेअर केली, आणि तेव्हा तो जेव्हा त्या 4 वर्षाचा प्रवास मला त्याच्या फॅन्टसी ॲप्सचा सांगत होता की कसं कसं तो वेगवेगळ्या ॲप्समध्ये पैसे टाकत गेला आणि कधी जिंकला कधी हारला, हे सगळं खूप डिटेलमध्ये त्यांनी जे काही होतं ते मी त्याला विचारलं आणि खूप डिटेलमध्ये त्यांनी मला सांगितलंच सुद्धा. जसं की मी माझ्या पात्राची गोष्ट शेअर केली, तसंच मी त्याच्या पात्राची ही गोष्ट शेअर करतो. एक लँडमार्क्स जे आहेत किंवा जे मेन गोष्टी आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करतो. तर 2019 मध्ये जसं की त्यांनीही सुरुवात केली होती, तर 2019 मध्ये तो जास्त काही खेळायचा नाही. तर 2020 पासूनच त्याचं जे खेळणं होतं ते जास्त प्रमाणात सुरू झालं. जसं की मी माझं म्हणायला गेलो तर मी एकाच फॅन्टसी ॲपवरती जे काही कॉन्टेस्ट जॉईन करायचो ते करायचो, आणि अजूनपर्यंत जेव्हा मी करतो किंवा कधीही करतो, आता माझी फ्रिक्वेन्सी खूप कमी झाली आहे, तेव्हा त्याच एका फॅन्टसी ॲपवरती करतो. पण याचं झालं असं की त्याला त्या फॅन्टसी ॲपबद्दल जेव्हा माहिती पडलं तेव्हा त्याला बाकीच्या फॅन्टसी ॲपबद्दल पण माहिती पडलं, आणि तो विविध फॅन्टसी ॲप्सच्या प्लॅटफॉर्मवरती पैसे गुंतवत गेला. कोणत्या फॅन्टसी ॲप्सवरून तो जिंकला, कोणत्या फॅन्टसी ॲप्सवरती तो हारला, असं त्याचं 2020 पासून सुरू झालं. 2021 मध्ये हे त्याचं तेच सुरू होतं. काळ येतो 2022चा, जेव्हा IPL
जे सुरू होतं आणि T20 वर्ल्ड कप सुद्धा सुरू होता, जर तुम्हाला आठवत असेल. त्या काळामध्ये होतं असं की त्याला एक छोटासा जॅकपॉट लागतो. IPL मध्ये तो एक चांगली रक्कम जिंकतो, T20 वर्ल्ड कपमध्ये सुद्धा तो एक चांगली रक्कम जिंकतो आणि पूर्ण त्या वर्षभरामध्ये तो चांगले बऱ्यापैकी जिंकत असतो पैसे. हरण्यापेक्षा तो जास्त जिंकत असतो. असं झालं. कधी कधी तो हेड टू हेड, जर तुम्हाला माहिती असेल, कॉन्टेस्ट असतात जिथे फक्त 2 मेंबर्स असतात. तिथे समजा 500 रुपयाचा तो कॉन्टेस्ट असेल, तर त्यापैकी तुम्ही दोघांपैकी जर तुम्ही जिंकलात तर तुम्हाला जवळजवळ 300-350 रुपये भेटतात. असं होतं. तर तो हेड टू हेड जास्त लावायला लागला होता, कारण का त्याच्यामध्ये जिंकण्याचे चान्सेस त्याला जास्त वाटायचे. जे ग्रँड लीग्स असतात, मेगा लीग्स असतात, ते सुद्धा तो लावायचा, बट त्याचं ते प्रमाण त्यांनी कमी केलं होतं. येतो वर्ष 2023. या वर्षी सुद्धा IPL झालं, जे की खूप रोमांचक IPL होतं आणि यावर्षी ODI वर्ल्ड कप सुद्धा झाला. तर या वर्षामध्ये 2022च्या पूर्ण उलट घडलं या माझ्या मित्रासोबत, की तो जास्त जिंकण्यापेक्षा जास्त हारत होता आणि कमी जिंकत होता. असं जसं पूर्ण IPL मध्ये त्याच्यासोबत होत गेलं आणि बऱ्यापैकी रक्कम तो हारला होता. बट त्याच्यावरती विश्वास होता, त्याचा अॅनालायसिसचा जो होता किंवा त्याच्या नशिबावरती, शेवटी नशिबाचा फॅक्टर हा असतोच. कितीही तुम्ही बोललात की हा गेम ऑफ स्किल आहे, गेम ऑफ माइंड आहे किंवा कितीही बोला, बट एक लक फॅक्टर असतोच. तो त्याच्यावरती जास्त विश्वास ठेवत होता आणि त्याने ODI वर्ल्ड कपमध्ये IPL पेक्षाही जास्त रक्कम लावत गेला आणि जे घडलं तेच घडलं की तो जास्त हारत होता आणि कमी जिंकत होता. हळूहळू ती अमाऊंट जी होती वाढत गेली. कॉन्टेस्ट जॉईन करण्यासाठी कधी ह्याच्याकडून अमुक पैसे घे, कधी त्याच्याकडून तमुक पैसे घे, असे करत करत तो या विश्वासावरती की एकदा तरी तो एक चांगला कॉन्टेस्ट, एकदा तरी तो ग्रँड लीग किंवा मेगा लीग जे असतात ते जिंकेल किंवा हेड टू हेड एक चांगलं रिटर्न त्याला एका कोणता हेड टू हेड कॉम्पिटिशन मधून, कॉन्टेस्ट मधून भेटेल. पण असं काही त्याच्यासोबत घडत नाही आणि जो त्याचा लॉस असतो तो वाढतच जातो. आणि हे सगळं होतं 2023 संपतं. त्याच्यावरती अशी वेळ येते की त्याच्या जवळजवळ 15-20 हजाराचं कर्ज झालेलं आहे फॅन्टसी ऍप वर पैसे लावल्यामुळे. तर या पत्राबद्दल मी गोष्ट इथेच संपवतो. त्यानंतर आमचं खूप सारं डिस्कशन झालं त्याच्याबद्दल. ते आता बोलण्याची इथे किंवा ते सगळं संवाद जो आहे तो इथे मांडण्याची गरज नाहीये. तर आता जर मी तुम्हाला गोष्ट, जर तुम्हाला आठवत असेल की गोष्टीच्या सुरुवातीला मी सांगितलं होतं की यामध्ये 3 पात्र आहेत आणि आतापर्यंत मी फक्त 2च पात्रांचं बद्दल बोलतोय. तर आता एंट्री होते या 3ऱ्या पात्राची, जो की आहे माझा मावस भाऊ. तर त्याच्यासोबत होतं असं, 2020 मध्ये जेव्हा लॉकडाऊन झालं होतं आणि जेव्हा तो T20 वर्ल्ड कप मध्ये जेव्हा मी पहिल्यांदा 500 रुपये ही एक मोठी अमाऊंट जिंकलो होतो, तेव्हा तो माझ्यासोबत होता आणि तेव्हा मी त्याला सजेस्ट केलेलं की बाबा तू सुद्धा हे बघ जॉईन कर, खरंच याच्यामध्ये पैसे जिंकता येतात म्हणून. तेव्हा तो कॉलेज स्टुडंट होता. तेव्हाही मी रेफर केला त्याला आणि थोडे पैसे त्याला भेटले, थोडे पैसे मला भेटले. त्यांनी जॉईन केलं कॉन्टेस्ट वगैरे आणि त्याचं जे खेळण्याचं प्रमाण होतं ते अति कमी होतं. म्हणजे तो कधीच जास्त खेळायचा नाही. कधी असं वाटलं बाबा 1-2 मॅचेस किंवा कॉन्टेस्ट जॉईन करावे तर तो जॉईन करायचा, कारण का तो स्टुडंट असल्यामुळे त्याच्याकडे जास्त पैसे अवेलेबल नव्हते. फास्ट फॉरवर्ड गोष्ट 2023ची, त्याचं कॉलेज संपलेलं असतं आणि तो जॉबला लागलेला असतो. मी याच्याबद्दल तुम्हाला का सांगतोय, तर हे 2 जे व्यक्ती आहेत, माझा मित्र आणि हा माझा मावस भाऊ, हे 2 व्यक्ती आहेत ज्यांना मी स्वतः हे फॅन्टसी ऍप खेळा असं सांगितलं होतं. मी स्वतः रेफर केलं होतं, म्हणून मी या दोघांची गोष्ट तुम्हाला सांगतोय. हा जो माझा मावस भाऊ आहे, 2023 मध्ये त्याला नोकरी लागली होती आणि त्यांनी वर्ल्ड कप जो 2023चा झाला त्याच्यामध्ये कॉन्टेस्ट बऱ्यापैकी जॉईन केले होते आणि जवळजवळ तो 2,500-3,000 रुपये जिंकला होता. तर हा जो पात्र आहे याच्याबद्दल, म्हणजे माझ्या मावस भावाला मी का विचारलं, तर मी तुम्हाला कारण सांगितलं. जसं की माझा मित्र आणि माझी भेट झाली, ती भेट संपल्यानंतर जेव्हा मी घरी आलो आणि खरंच विचार केला की ही गोष्ट मला शेअर करायची आहे माझ्या या माध्यमवरती, तेव्हाच मी माझ्या मावस भावाला कॉल केला आणि बोललो, यार मी त्या काळी तुला सुद्धा सांगितलं होतं, तुझं काय चाललंय. तेव्हा त्यांनी मला सांगितलं, अरे काय नाही, एवढं असं नाही, मी तर एवढं अमुक तमुक जिंकलोय म्हणून. मेन आता मुद्द्यावरती येऊया की हे जे फॅन्टसी ऍप्स आहेत याच्यामध्ये आपण जे सामान्य माणसं आहोत, सामान्य नोकरदार वर्गीय आहोत, जे खरंच कष्ट करून पैसे कमवतात आणि जास्त पैसे मिळावे किंवा मोठी रक्कम आपण कधीतरी जिंकू या आशेने या फॅन्टसी ऍप्समध्ये पैसे टाकत राहतो. तर तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करतो की तर हे जेव्हा आपण सगळं करत असतो ना, तेव्हा फायदा हे फक्त 2 जणांना सर्वात जास्त होत असतो. पहिला तो फॅन्टसी ऍप ज्या कंपनीचा आहे त्यांना, आणि दुसरा गव्हर्नमेंटला. हो, हा एक खूप
चर्चेचा मुद्दा आहे आणि याच्याबद्दल एक प्रॉपर चांगला एक डिटेल व्हिडिओ माझंही करण्याचं डोक्यात आहे. तो मी करू शकतो जर या व्हिडिओमध्ये 10 कमेंट्स मला अशा भेटल्या जिथे तुम्हाला एक फॅन्टसी ॲप्सच्या जे काही फॅक्ट्स आहेत, स्टॅट्स आहेत किंवा जे काही नंबर्स आहेत यांच्या रिलेटेड जर तुम्हाला व्हिडिओ असेल कमेंट करून नक्की सांगा, तर मी तो व्हिडिओ सुद्धा बनवेल. पण आता सध्याला नितीश राजपूत जे एक मोठे युट्यूबर आहेत, जे वेगवेगळ्या विषयांवरती आपले व्हिडिओज बनवत असतात, त्यांच्या चॅनलवरती हा एक रियालिटी ऑफ फॅन्टसी ॲप्सचा व्हिडिओ आहे. तो तुम्ही नक्की जाऊन बघू शकता. त्यामध्ये त्यांनी खूप चांगल्या सविस्तररित्या फॅन्टसी ॲप्स बद्दलचे स्टॅट्स, फॅक्ट्स आणि नंबर्स सांगितलेले आहेत. आपण हा विचार करतो की ठीक आहे 50 रुपये आहेत, ठीक आहे 20 रुपये आहेत, 40 रुपये आहेत आणि आपण पैसे टाकत जातो. मुख्यतः आपल्यासोबत काय होत असतं की आपण जे 50 रुपये टाकतो, आपण जे 30 रुपये टाकतो तेवढेच आपल्याला रिटर्न भेटत असतात. म्हणून आपल्याला ते एवढं काही वाटत नसतं. पण याच्यामध्येच तुम्ही असा विचार करा. समजा एक उदाहरण देतो तुम्हाला की IPL जेव्हा घडतं तेव्हा समजा साधारणतः 50 मॅच होतात IPLचे, ठीक आहे. आणि हे जे फॅन्टसी ॲप्स आहेत हे जेव्हा ॲडव्हर्टाइजमेंट करतात, ठीक आहे, तर त्यांचे ॲडव्हर्टाइजमेंट कोण करत असतं? सेलिब्रिटीज, क्रिकेटर्स, स्पोर्ट्स पर्सन्स हे सगळे करत असतात. हां, त्याचं कारणही सुद्धा व्हॅलिड आहे की हे खूप वेल नोन पर्सनॅलिटीज आहेत, या लोकांना खूप ओळखतात, यांचा इन्फ्लुएन्स आहे समाजामध्ये, सो लोकांपर्यंत जास्त पोहोचू शकतो तो त्यांचा फॅन्टसी ॲप आणि लोक जास्त यूज करतील. हे सगळं व्हॅलिड आहे, जेन्युइन आहे, ठीक आहे, ओके, ठीक आहे. बट तुम्ही किती अशा जाहिराती बघितल्या आहेत जिथे खरंच जे रिअल विनर्स आहेत त्यांच्याबद्दल दाखवलं जातं? अधूनमधून कधीतरी एक अशी जाहिरात येते किंवा एक अशी ऍड येते किंवा अशी एक न्यूज येते की बाबा खरंच हा 1 करोड जिंकला किंवा खरंच हा एवढे अमुक जिंकला तमुक जिंकला आणि हे नाही ते. उदाहरणावरती आपण परत येऊया की समजा 50 IPL मॅच आहेत, 50च्या 50 दिवशी एक कॉन्टेस्ट तरी असतो ज्याच्यामध्ये एक करोडचा एक विनर असतो. आता सध्या तर 2 करोडचे सुद्धा विनर्स यायला लागले किंवा 1.5 करोडचे विनर्स यायला लागले. तर कधी असं झालंय का? मला तर नाही माहिती की कोणत्या प्लॅटफॉर्मवरती फॅन्टसी ॲप्सच्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवरती असं दाखवलं गेलंय की बाबा हे 50 दिवस जे आहेत या 50 दिवशी हे जे रिअल पर्सन्स आहेत, ठीक आहे, त्यांच्यासोबत फोटो काढून किंवा त्यांच्यासोबत त्यांची न्यूज बनली आहे असं कुठे शेअर झालेलं आहे की बाबा या 50 दिवसांमध्ये हे 50 करोडपती बनलेले आहेत. तर हा होता माझा आजचा व्हिडिओ ज्याच्यामध्ये मी गोष्ट शेअर केली या 3 पात्रांची, ज्यापैकी मी एक स्वतः होतो. तुम्हाला या फॅन्टसी ॲप्स बद्दल काय वाटतं? तुमचं काय मत आहे या फॅन्टसी ॲप्स बद्दल की आपण वापरावं की नाही वापरावं, किंवा कुठपर्यंत आपली मर्यादा असावी वापरावायची आणि कुठपर्यंत नसावी, हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही जी माहिती मी तुमच्यासोबत शेअर केली आहे ती आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद.